नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर नंदिनी आणि काव्याची आई बाबा आणि सर्वांना बोलते की काव्य काही चुकीची वागलेली नाही. काव्याचे जीवावर प्रेम होते. लग्ना अगोदर तिचा भूतकाळ होता. आणि तेव्हा बाबा देखील आश्चर्यचकित होऊन विचारतात, शारदा तू हे काय बोलत आहेस? मग काव्याने असे का सर्वांना सांगितले नाही? तेव्हा आई सांगते की मला सांगितले होते. आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहू लागते आणि बोलते की मला असे वाटत आहे की माझे सर्व नाती संपली आहेत. तेव्हा काव्या बोलते की नाही ताई, आणखीन काही असं झालं नाही. तुझी सर्व नाती टिकून आहेत. आज देखील पार्थचे माझ्यावर आणि जीवाचे तुझ्यावर प्रेम आहे. तर इकडे आपण पाहतो की वसुंधरा आणि रम्या अतिशय आनंदित झालेल्या असतात आणि दोघीही एकत्रितपणे बियर पिऊ लागतात. आणि रम्या बोलते की आजची रात्र कोणालाही झोप लागणार नाही. तर इकडे आपण पाहतो की जीवा, पार्थ, काव्य आणि नंदिनी कोणालाही झोप लागत नसते आणि तेव्हा त्यांना अतिशय त्रास होऊ लागतो. तेव्हा वसुंधरा रम्याला सांगते की रम्या, उद्याची सकाळ त्यांच्या जीवनामध्ये खूपच वादळ घेऊन येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो पिहू मोबाईल घेऊन जीवा आणि माननीला दाखवते आणि बोलते, कालची रील संपूर्ण जगामध्ये व्हायरल झालेली आहे. आणि तेव्हा दोघीही आश्चर्यचकित होतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य कशा प्रकारे आपले घर आणि परिवार सावरणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.